माझा एकुलता एक मुलगा प्रकाश एका खड्ड्यामध्ये पडून त्याचा मृत्यू ओढवलेला होता आणि ज्यावेळी तो पहिला खड्डा मी भरला तर अक्षरशः असं वाटलं की माझ्या एका प्रकारचं मी मृत्यूपासून बचाव केलेला आहे। संपूर्ण मुंबईभर साधारणपणे 2050 किलोमीटर रोडचं जाळं पसरले आणि या रस्त्यांवर 2023 पर्यंत 70,000 खड्डे असल्याचा रेकॉर्ड आहे। म्हणजे साधारण 1 किलोमीटरमध्ये 35 एक खड्डे आणि हे खड्डे बुजवणं हे एका माणसाचं काम नक्कीच नाहीये। पण दादाराव बिल्होरे यांच्यावर सुद्धा हे खड्डे बुजवण्याची वेळ यावीच का? सरकार झोपलंय का? बीएमसी करते काय? असा संताप नेहमी मुंबईकर करतात। प्रत्येक वेळेला बीएमसी कडून टेंडर सुद्धा निघतं, पण खड्ड्यांची समस्या जैसे थेच आहे। मग प्रश्न असा उरतो की आपली मुंबई कधीच खड्डेमुक्त होणार नाहीये का? नेमकं पाणी कुठे मुरतंय? जाणून घेऊया याच विषयीचं ऑनेस्ट बोल्ड ट्रूथ। पॉटहोल्सच्या म्हणजे खड्डे बुजवण्याच्या टेंडर्समध्ये होणारा भ्रष्टाचार नवीन नाहीये। एका सिनियर माजी नगरसेवकाने फ्री जर्नल प्रेसला पॉटहोल्ससाठी निघणाऱ्या टेंडर्समध्ये कसा भ्रष्टाचार होतो हे सांगितलंय। सगळ्यात आधी म्हणजे टेंडर्स अनाउन्स व्हायच्याही आधी कॉन्ट्रॅक्टर्स आणि बीएमसी मधल्या रोड डिपार्टमेंटच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांची एक मीटिंग होते। या मीटिंगमध्ये किती रुपयांचं टेंडर काढायचं आणि त्यात कोणत्या कोणत्या टर्म्स अँड कंडिशन्स असतील हे सगळं ठरवलं जातं आणि तेव्हाच या टेंडर्सच्या डाऊन पेमेंटची सुद्धा टोकन अमाउंट एक्सचेंज होते। त्यानंतर सगळ्या असिस्टंट कमिशनर्स कडून त्यांच्या वॉर्ड किंवा एरियामध्ये किती कॉन्क्रिटाइज रस्ते आहेत, किती डांबरी रस्ते आहेत याची एक लिस्ट मागवली जाते। यातून कोणतं काम प्रायोरिटीवर करायचं हे त्यावेळेस ठरवलं जातं। त्यानंतर सॅम्पल टेंडर्समधून काही टेंडर्स बीएमसी कडून अनाउन्स केली जातात, ज्याची माहिती ऑलरेडी कॉन्ट्रॅक्टर्सना असते। तेव्हा अशा इंजिनियर्सना शोधलं जातं ज्यांना सहज पैसे वगैरे देऊन या सगळ्या रॅकेटमध्ये सामील केलं जाऊ शकतं। अशांना कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यूमधून 5% दिले जातात। पुढच्या स्टेपमध्ये कॉन्ट्रॅक्टर्स कडून जे काही प्रपोजल्स येतात त्यातून खूप कमी किमतीच्या ऑफर्स ज्या असतात त्या आधीच ट्रॅश केल्या जातात आणि बाकीचे प्रपोजल्स हे स्टँडिंग कमिटीकडे पाठवले जातात। स्टँडिंग कमिटी ही MCGM म्हणजेच म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ ग्रेटर मुंबई याचं एक महत्त्वाचं पॅनल आहे आणि या कमिटीमध्ये प्रमुख पक्षांचे नगरसेवक असतात। आता कोणी नगरसेवक नाहीये त्यामुळे प्रशासन हा निर्णय घेते आणि जर नगरसेवक असतील तर त्यांनाही कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यूमधून 20% दिले जातात। नंतर हे प्रपोजल स्टँडिंग कमिटीकडून सिनियर ऑफिसर्सकडे पाठवली जातात आणि त्यांना गरज पडली तर त्यांनाही 4% त्यातून दिले जातात। मग बीएमसीच्या अकाउंट डिपार्टमेंटच्या ऑफिसर्सना सुद्धा बिल्स क्लिअर करून लवकरात लवकर चेक रिलीज करण्यासाठी त्यातून 1.5% दिला जातो आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये जर कोणी कंप्लेंट केलीच तर त्यांनाही मॅनेज केलं जातं। यातून जेवढ्याचं टेंडर निघतं त्यापैकी 35% हे बीएमसीच्या करप्ट ऑफिसर्सना आणि पॉलिटिशियन्सना जातात। त्यानंतर कॉन्ट्रॅक्टर्स त्यांच्या प्रॉफिट मार्जिनमधून कमीत कमी 20% ठेवतात आणि राहिलेल्या 45% कॉन्ट्रॅक्टर्सना हा रस्ता बांधायचा असतो। अर्थात एवढ्या कमी किमतीत त्या रस्त्याची क्वालिटी आपोआप घसरते आणि लगेचच रस्त्यावर खड्डे पडतात। पण मुंबईच्या खड्ड्यांचं प्रमाण कमी होण्यासाठी रादर खड्डे पडूच नयेत म्हणून बीएमसीने ठरवले की सगळे रस्ते हे कॉन्क्रिटाइज करायचे। 2050 किलोमीटरपैकी जवळजवळ 1000 किलोमीटर रोड हा ऑलरेडी कॉन्क्रिटाइज्ड आहे आणि राहिलेला मुंबईचा रस्ता जो डांबराचा आहे त्यावर दर पावसात खड्डे पडतात। त्यामुळे या डांबरी रस्त्यांना सुद्धा कॉन्क्रिटाइज करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑगस्ट 2022 मध्येच घेतला होता। त्यानंतर 2026 पर्यंत मुंबई खड्डेमुक्त करण्याचं विजन त्यांचं होतं। पुढच्या मार्च मध्ये 100% सिमेंट कॉन्क्रीट रस्ते। हे काम 2 फेजमध्ये केलं जाणार आहे, म्हणजे पहिल्या फेजमध्ये 397 किलोमीटर आणि दुसऱ्या फेजमध्ये 327 किलोमीटर आणि हे संपूर्ण काम 2 वर्षात पूर्ण करण्याचा मनसुबा बीएमसीचा होता। तशी पहिल्या फेजला सुरुवात झाली आहे जानेवारी 2023 मध्येच आणि त्यासाठी 6000 करोडचं टेंडर निघाले जे 5 फर्म्समध्ये वाटून देण्यात आले आणि आता साधारण 25 ते 30% काम आजवर पूर्ण झाले। आता राहिला प्रश्न खड्ड्यांचा, तर गेल्या वर्षी बीएमसीने मुंबईच्या रोड मेंटेनन्स आणि खड्डे बुजवण्यासाठी एकूण 400 कोटी रुपये खर्च केले होते आणि यावर्षी 545 कोटी रुपये ऑलरेडी बीएमसीने मुंबईच्या रस्त्यांच्या मेंटेनन्ससाठी आणि खड्डे बुजवण्यासाठी बाजूला काढून ठेवले। त्यापैकी 275 कोटी हे फक्त खड्डे बुजवण्यासाठी वापरले जाणार आहेत आणि हे 275 कोटी एकूण 24 म्युनिसिपल वॉर्ड्समध्ये डिस्ट्रीब्यूट केले गेले, म्हणजे साधारण 8 ते 12 करोड प्रत्येक वॉर्डला मिळाले।
यातून 9 मीटरपेक्षा जास्त रुंद रस्त्यावरचे खड्डे बुजवले जातील आणि त्या व्यतिरिक्त 24 वॉर्ड्सना लहान रस्त्यांसाठी सुद्धा कमीत कमी 1 करोड रुपये ॲडिशनल दिले जाणार आहेत, जेणेकरून छोटे आणि मोठे रस्ते दोन्ही खड्डेमुक्त होतील. त्यानंतर 2 वर्षांपासून ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे हे सुद्धा BMCच्या अंडर येत आहेत. त्यामुळे त्यांचं मेंटेनन्स सुद्धा BMCलाच करायचं आहे आणि त्यासाठी BMCने 146 कोटी रुपयांचं टेंडर पास केले. म्हणजे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला 74 कोटी रुपयांचं बजेट आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला 72 कोटी रुपयांचं बजेट आहे. म्हणजे ओव्हरऑल विचार केला तर 275 कोटी अधिक 146 कोटी असे एकूण 421 कोटी रुपये 2050 किलोमीटरपैकी कॉन्क्रिटाईज न झालेल्या अशा 1000 किलोमीटर रस्त्यावरचा पॉटहोल्ससाठीचं बजेट आहे. आणि त्या व्यतिरिक्त पाऊस सुरू व्हायच्या आधीच 100 कोटी रुपये हे सुद्धा खराब रस्त्यांच्या मेंटेनन्स आणि रिसर्फेसिंगसाठी खर्च केले होते. म्हणजे बाजूला काढलेल्या 545 कोटी रुपयांपैकी 521 कोटी रुपये हे ऑलरेडी खर्च झालेले आहेत. आणि आता हेही क्लिअर झालंय की गेल्या वर्षीच्या कंपॅरिझनमध्ये या वर्षीच्या खड्डे बुजवण्यासाठीचा खर्च बऱ्यापैकी वाढलाय. आणि कॉन्क्रिटायझेशनचं काम ज्या गतीने चालू आहे यावरून पुढच्या वर्षी सुद्धा मुंबईतले खड्डे काही कमी होणार नाहीयेत असं वाटतंय. कारण जर 1.5 वर्षात 30% काम होतंय तर पहिल्या फेजसाठी जवळजवळ अजून 5 वर्ष लागू शकतात आणि दुसऱ्या फेजला अजून 5 वर्ष. आणि जेवढा वेळ या कामाला लागणार तेवढी वर्ष खड्डे पडत राहणार, तेवढे खड्ड्यांसाठी टेंडर्स निघत राहणार आणि या सगळ्याचा भार टॅक्सच्या रूपात सामान्य माणसावरच येणार. सांगायचा मुद्दा काय तर करप्शनला सध्या तरी स्पीड ब्रेकर नाही आहे. त्यामुळे आता जे कॉन्क्रिटायझेशन चालू आहे त्यातही जर असंच करप्शन झालं असेल तर त्याही रस्त्यांची दुर्दशा होईल. कॉन्क्रीटच्या रस्त्यावर खड्डे नाही पडत पण भेगा पडतात. तसं काही याही रस्त्यांसोबत झालं तर मुंबईच्या रस्त्यांचा एक वेगळाच प्रश्न निर्माण होईल. पण रोड कन्स्ट्रक्शनच्या टेंडरमध्ये अजून एक फॅक्टर असतो, तो म्हणजे DLP म्हणजे डिफेक्ट लायबिलिटी पिरियड, सोप्या भाषेत रस्त्याचा वॉरंटी पिरियड. याचा अर्थ कॉन्ट्रॅक्टरला टेंडरच्या वेळेस काही वर्ष दिली जातात आणि त्या वर्षात रोडचं कोणतंही काम निघालं तर ते काम करण्याची जबाबदारी त्या कॉन्ट्रॅक्टरचीच असते. उदाहरणार्थ कोस्टल रोडचा DLP आहे 24 महिन्यांचा म्हणजे 2 वर्षांचा. याचा अर्थ कोस्टल रोडचं काम जेव्हा कंप्लीट झाले त्यानंतर 2 वर्षात रोडवर किती खड्डे पडले, भेगा पडल्या किंवा काही झालं तर त्याची जबाबदारी आणि त्यासाठी होणारा खर्च हा कॉन्ट्रॅक्टरचाच असेल, BMCचा नाही. इव्हन टेंडरचे काही टक्के पैसे सुद्धा त्यांना DLP संपल्यानंतरच दिले जातात. आता हा DLP ठरतो कसा तर ज्या प्रकारचा रस्ता असेल त्याप्रमाणे त्याचा DLP असतो. त्याचबरोबर एखादा रोड बनवताना त्याची सुरुवात करायला समजा वेळ लागला, काम संपवण्यासाठी जास्त दिवस लागले किंवा अजून कोणतीही चूक कॉन्ट्रॅक्टरकडून झाली तर त्याची पेनल्टी सुद्धा भरायची असते. थोडक्यात काय, रस्ते नीट बनवले जावेत यासाठी सरकारने उपाययोजना तर केल्यात, मग तरी सुद्धा रस्ते नीट का नाही बनवले जात? DLP सारखे प्रोव्हिजन असूनही नवीन रस्त्यांवर खड्डे पडतातच कसे? त्याचा खर्च आपल्यालाच करावा लागणार आहे हे माहीत असूनही कॉन्ट्रॅक्टर रस्ते बनवतानाच ते नीट का नाही बनवत? पेनल्टी लावली जाते तरी कामांमध्ये दिरंगाई का होते? यातही भ्रष्टाचार हा नक्की होत असेल. एक साधारण उदाहरण घेऊया. डांबरने खड्डे बुजवताना तुम्ही सुद्धा पाहिलं असेल. यावेळेस खड्डे बुजवण्यापूर्वी त्यात डांबर टाकतानाच लहान मोठे दगड सुद्धा टाकून पुन्हा डांबरचा थर टाकणं आवश्यक असतं. मात्र आपण जेव्हाही बघतो तेव्हा खड्ड्यात फक्त डांबर मिश्रित खडी टाकली जाते. अशा एक नाही अनेक गोष्टी आपल्या डोळ्यांसमोर होत असतात, पण एखाद्या सामान्य माणसाला त्याची संपूर्ण माहिती नसल्यामुळे जे चालू आहे ते योग्य चालू आहे असं आपल्याला वाटतं. खड्डे पुन्हा पडतात आणि त्याचा जास्त फटका बसतो तो सामान्य माणसालाच. बाकी तुम्हाला याविषयी माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि HBT मराठीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.